गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आज सी-टी-ईटीचा सर्वांनी फॉर्म भरलेला आहे. आज शेवटची तारीख होती. बघा आता खूप विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडला, आता तुम्ही फॉर्म वगैरे सगळं भरलं, आता अभ्यास कुठून करावा? आता सगळ्यात महत्त्वाचं अभ्यास कसा करावा आणि खूप विद्यार्थी इतका अभ्यास करतात, खूप विद्यार्थी कंटाळले सुद्धा का मी खूप मागच्या वेळेला खूप अभ्यास केला तरी नापास झालो, चांगला स्कोर येत नाही. याच्या मागील समस्या काय? आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सी जर पास व्हायचं असेल, तर इथे जो सी विषय असतो, तो सी विषय जो विद्यार्थी काळजीपूर्वक समजून घेतो, तोच विद्यार्थी इथे पास होतो. मिनिमम सी मध्ये तुम्हाला 22च्या पुढे जास्त मार्क पाहिजे. आता खूप असे विद्यार्थी आहेत त्यांचा विषय वीक आहे. त्यांना मध्ये 17, 18, 19 असेच मार्क पडतात. मग या विद्यार्थ्यांना वाटतं मला तर 17 किंवा 18 तर मार्क पडताय. पण विषय तुम्हाला माहित आहे सर्व विषयांसाठी उपयोगाचा असतो. तुमचं गणित असेल, ई असेल, समाजशास्त्र असेल, जे पण विषय आहेत, मराठी असेल, हिंदी असेल, सगळ्यांसाठी विषय महत्वाचा आहे. मग हे विद्यार्थ्यांना वाटतं मला इकडे मध्ये 17 आले. पण तुमचे मध्ये 17च नाही, तर तुम्ही विषय तुमचा वीक आहे त्यामुळे 17 आले म्हणजे प्रत्येक विषयामध्ये तुमचे 2-2, 3-3, 4-4 मार्क कमी होत जाणार. कळालं? म्हणजे मग तुमचा 10-12 मार्क जर कमी झाले, तर त्याच अंतरावरून तुम्ही नापास होताय एवढं लक्षात ठेवा. तुम्ही जास्त अंतराने नापास होत नाही. 10 किंवा 15 मार्काने तुम्ही नापास होता. मग तुम्हाला सर्वात पहिले काय करावं लागेल? विषयाचा अभ्यास करावा लागेल. मग आता विषयाचा अभ्यास करत असताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय सांगतो, का विषय टॉपिक 1 पासून सुरू केला तर टॉपिक 32 टॉपिक पूर्ण आहेत. ते 32 टॉपिक तुम्ही पूर्ण बघितले पाहिजे. आणि विद्यार्थी नापास कसे होतात माहितीये का? कुठे-कुठे चा पहिला तास होतो, लगेच दुसरा तुम्हाला चा घेणार किंवा मराठीचा घेणार. म्हणजे जे तुम्हाला समजायला लागलं, ते लगेच समजण्याच्याच आधी तुम्ही मराठी अभ्यासायला लागलात. लगेच अभ्यासायला लागला. असं कधीच करू नका. त्यामुळे चा अभ्यास करत असताना तुम्ही टॉपिक 1 पासून सुरुवात केली असेल, तर शेवटपर्यंत पूर्ण समजून घ्या. म्हणजे बाकी विषयांमध्ये ते तुम्हाला वापर करता येईल. जर तुम्ही एक टॉपिक चा बघितला, एक हिंदीचा बघितला, एक मराठीचा बघितला, ईव्हीएसचा बघितला, अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास करत असणार, तर तुम्हाला विषय लवकर समजणार नाही. त्यासाठी आपल्याकडे बॅच उपलब्ध आहे. बॅचमध्ये तुम्हाला जे शब्द आता नापास व्हायचं अजून एक महत्वाचं कारण मुलांना प्रश्न कळत नाही. प्रश्न कळत नाही म्हणजे जे शब्द वापरले जातात, ते शब्द फार समजत नाही. मराठीमध्ये अर्थ लावला जात नाही. त्यामुळे आपल्या बॅचचं एक वैशिष्ट्य आहे. ते शब्द तुम्हाला मराठीमध्ये समजून दिले जातात. आता उदाहरणार्थ समजा समावेशी शिक्षण आहे. आता समावेशी शिक्षणचा नेमका अर्थ काय होतो? कारण इथे कन्सेप्ट आधारित नाही तर त्याचा अवबोध आधारित संकल्पना तुम्हाला विचारल्या जातात. त्याचा सार आधारित संकल्पना विचारल्या जातात. आता खूप विद्यार्थी काय करतात? अभ्यास करत नाही कुठेतरी मॅरेथॉन बघणार. आता मॅरेथॉन कोणाला बघावी लागते माहितीये का? ज्या विद्यार्थ्यांचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे, ते विद्यार्थी मॅरेथॉन बघतात. मग आपण पण त्यांच्या नादी लागतो का नाही बाबा मी मॅरेथॉन बघणार आहे तिथून पास होणार, तर असं होत नाही. मॅरेथॉन कोणी बघावी का जे विद्यार्थी पूर्ण अभ्यास करून बसलेले आहेत, आता शेवटच्या वेळेस रिव्हिजन करतात, ते विद्यार्थी मॅरेथॉन बघतात. मग आपल्याला तेच दिसतं मॅरेथॉन बघायला खूप विद्यार्थी असतात, पण त्यापैकी अभ्यासू विद्यार्थी फार कमी असतात, त्यांची उत्तरं जास्त येत असतात. मग ते विद्यार्थी सांगतात आम्ही अभ्यास करत नाही, आम्ही फक्त मॅरेथॉन बघतो. जर मॅरेथॉनच्या आधारे जर विद्यार्थी पास झाले असते, तर निकाल 100% लागला असता. त्यामुळे विद्यार्थ्यांना हे कळकळीने मी सांगतो, विषय अभ्यासा. तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या WhatsApp ग्रुपची लिंक मिळून जाईल. तिथून ग्रुप जॉइन करा. हां, प्ले स्टोअर वरून पीएससीचं अकॅडमी ही ऍप डाउनलोड करा. हे डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला मराठी हिंदीसाठी ज्या अध्यापन पद्धती आहेत त्यांचे व्हिडिओ, हिंदीसाठी अध्यापन पद्धती, मॅथ आहे मॅथसाठी ज्या संकल्पना आहेत, बरोबर आहे का नाही? जे अध्यापन शास्त्र असतं मॅथसाठी, ज्या पद्धती असतात त्या पण तुम्हाला ऍपमध्ये सर्व काही उपलब्ध आहे. पण विषयाचा अभ्यास करत असताना काळजीपूर्वक अभ्यासा, नाहीतर कुठलाही तुम्हाला फायदा होणार नाही. आणि हे आवर्जून सांगतो. आणि अशाच ठिकाणी क्लास घ्या जेणेकरून शिक्षक आणि विद्यार्थी याच्यामध्ये कम्युनिकेशन होईल. कारण खूप ठिकाणी तुम्ही क्लास घेतात, एकदा बॅचला तुम्ही फोन पे करून दिलं म्हणजे पेमेंट झालं, ते तुमचा कधी कॉल सुद्धा उचलत नाही. मग काय फायदा झाला? आपण बॅच का लावतो? सगळ्यात महत्वाचं बॅच याच्यासाठी लावली जाते का आपल्या उत्तर म्हणजे आपल्या ज्या समस्या त्याचं समाधान झालं पाहिजे. मग अशा ठिकाणी जर तुम्ही बॅच लावली, त्या शिक्षकाचा आणि तुमचा जर संपर्कच होत नाहीये, तुम्हाला काय म्हणायचंय हे जर तुम्हाला त्याच्यापर्यंत जात नाही, मग काय करणार त्या बॅचचं? सगळ्यात महत्वाचं आपल्या बॅचचे जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही विचारा. आपले कम्युनिकेशन ग्रुप असेल, वैयक्तिक फोन असेल, SMS असेल, याद्वारे
विद्यार्थ्यांना जिथे विद्यार्थी अडखळत असेल, जिथे कमी पडत असेल, एखादा प्रश्न जरी चुकत असेल, तुम्हाला माहिती आहे बाकीच्या विद्यार्थ्यांना विचारा. जर एखादा प्रश्न जरी त्या विद्यार्थ्याचा चुकला, त्याला एस-एम-एस केला जातो किंवा कॉल केला जातो, का जेणेकरून तुझी ही संकल्पना तुला परत अभ्यासावी लागेल. हा एक फायदा होतो. म्हणजे बॅच लावली म्हणजे मी पास होऊन जाईल असं पण नाही होत. तर काही संकल्पना तुम्हाला पूर्ण अभ्यासाव्या लागतात आणि जे फ्रीमध्ये जे कुठेतरी तुम्ही YouTubeमध्ये फ्रीमध्ये कुठेतरी चॅनल बघत असतात. यांनी काय केलं असतं, आता समजा समावेशी शिक्षण आहे, प्रगतीशील कक्षा आहे. हे टॉपिक ते पूर्ण शिकवतात का? तर अजिबात पूर्ण शिकवत नाही. हे काय करतात ठराविक मुद्दे घेऊन आणि तो टॉपिक पूर्ण करण्यामागे लागतात. समावेशी शिक्षणाचे 4 पॉइंट, प्रगतीशील शिक्षणाचे 4 पॉइंट, जीन पियाजेचे 4 पॉइंट, वाईज गोष्टीचे 4 पॉइंट. आता या 4-4, 5-5 पॉइंटच्या आधारे तुम्ही पेपर पास होणार का? मग तुम्ही म्हणतात मी तर खूप व्हिडिओ बघितला, मी तर पूर्ण व्हिडिओ बघून टाकला, 2 वेळा बघितला. अरे पण तू 4 आणि 5च मुद्दे जर बघून जर पेपरला गेला तर फायदा होईल का? मग तुम्हाला जीन प्याजे जर 3-4 पेजचा जीन प्याजे आहे तो तुम्हाला समजून घ्यावा लागेल आणि तुम्ही जर 4च पेज वाचून म्हणजे 4 ओळी वाचून हा तुम्ही निघून गेले तर फायदा होईल का? तुम्हाला माहिती आहे जीन प्याजे आणि वाय गोष्टी तुम्हाला 7 मार्काला येतात. मग आता 7 मार्काला जर हे शास्त्रज्ञ येतात तर आपला अभ्यास कसा पाहिजे? आणि काही मुलं म्हणतात आम्ही फक्त थोडं एक पेज मध्ये वाचलं निघून गेलो. असं नाही होत. त्यामुळे मराठी हिंदीच्या पण आता काय झालं, पूर्वी उपयोजनात्मक प्रश्न जास्त यायचे मराठी हिंदीमध्ये. आता त्यांनी अध्यापन पद्धती वाढवल्या बघा. तुम्ही 2011 ते 2021 चा पॅटर्न बघा आणि 2021 ते 2023 चा पॅटर्न बघा. थोडा वेगळा जाणवेल आणि 2024 बघा 2024 चं आजपर्यंतचा पॅटर्न बघा. यामध्ये मराठी अध्यापन पद्धती वाढलेल्या आहेत. मग या मराठी अध्यापन कुठे मिळतील? आता काही विद्यार्थ्यांना टॉप डाउन फक्त माहित आहे का छोट्याकडून मोठ्याकडे काम करते. बरोबर आहे का नाही? बॉटम अप माहित असेल, एवढं माहित असेल. मग ह्या गोष्टी तुम्हाला माहित फक्त नॉर्मल गोष्टी माहित राहतात आणि या नॉर्मल गोष्टी माहित असल्या ह्याच धोकादायक असतात कारण आपल्याला पूर्ण संकल्पना माहित नसते. आता उदाहरणार्थ व्याकरणाचे नियम पाठांतर केले जातात. कुठे केले जातात? आपल्याला थेटच पद्धती वाटते तर नाही. व्याकरण अनुवाद विधी आहे तिथे व्याकरणाचे नियम पाठ करून शिकवले जातात. मग आपण जर संकल्पना थोडीच वाचली असेल तर नक्कीच आपलं उत्तर गडबडीत करेल. समग्र भाषा पद्धत म्हणजे काय? बरोबर आहे काय? अशा ज्या अध्यापन पद्धती आहेत ज्या तुम्हाला मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये विचारले जातात, ह्या जर तुम्हाला पद्धती पाहिजे असेल तर बॅच मध्ये सर्व नोट्स वगैरे सर्व उपलब्ध आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि कुठल्या विषयाला लक्ष द्यायचं एक नंबर तुम्हाला सांगितलं सीडीपी. सीडीपी अभ्यासल्यानंतर मराठी हिंदी अभ्यासा. मराठी हिंदी अभ्यासल्यानंतर जी तुमची एनसीईआरटी असते, जी एनसीईआरटी अभ्यासता आणि गणित जे असतं ते गणिताचा आधार कुठे बनतो? जे सीडीपीचा काही अभ्यास केलाय तिथून आणि काही जे आपल्या ऍपमध्ये जे व्हिडिओ आहेत त्याचा आधार घेऊन तुम्ही गणित अध्यापन सूत्र हा ते एकदम चांगलं करू शकतात. त्यामुळे एनसीईआरटी ही नंतर वाचायची. खूप मुलं एनसीईआरटी पहिले वाचायला घेतात. असं एकदम गोंधळ घालू नका. सीडीपी विषय पहिल्या क्रमांकाला असेल. सीडीपीचे पूर्ण व्हिडिओ 32 व्हिडिओ बघितल्याशिवाय मराठी हिंदीला सुरुवात करायची नाही. जर तुम्ही 1 तास मराठी हिंदी करत बसले तर नक्की तुमचा गोंधळ होईल. एवढाच व्हिडिओ होता. अशाच पद्धतीने सर्वांना अभ्यास करायचा आहे. हे बॅचवाल्या विद्यार्थ्यांना पण सांगतो आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून बॅच घेतली नसेल त्यांना पण सांगतो. म्हणून तुम्हाला सांगतो बॅच लावण्याचा फायदा काय होतो. आज तुम्ही 32 टॉपिक पूर्ण बघत असणार पेपराला जाईपर्यंत पण तुम्हाला सीडीपीच विषयाचे 32 टॉपिक आहेत आणि ते पण एकदम सोप्या पद्धतीने 20-20, 25-25 मिनिटांमध्ये एक एक टॉपिक समाप्त केलेला आहे. म्हणजे 18 ते 19 18 तासामध्ये तुम्ही सीडीपी पूर्ण करू शकता. 10 तासामध्ये मराठी हिंदी कव्हर करू शकतात. यूएस एनसीईआरटी 17 ते 18 तासामध्ये करू शकतात. गणित अध्यापन शास्त्र 7 ते 8 मध्ये करू शकतात. म्हणजे तुम्हाला 50 तास अभ्यास करायचा. किती तास? 50 तास अभ्यास करायचा आहे. 50 तासामध्ये तुम्हाला एक सुद्धा बाहेरचा प्रश्न येणार नाही. व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा.